आम्ही जर चुकीचे उमेदवार वाटले लोकांना पराभूत करा ना त्यांना. तुम्ही लोक निवडून देऊला म्हणजे बरोबर योग आहे का नाही? हा, माझ्या भावाला मार्केट कमिटीला निवडून दिलं. तुम्ही भाषण काय करता? घरातच पाहिजे का? आम्हाला घरात पाहिजे नाही, तिथं खमक्या माणूस पाहिजे खुर्चीला म्हणून द्यावं लागतंय. एखाद्या ठिकाणी जर कॅन्डिडेटच मिळला गेला सक्षम तर आम्हाला दुसरा द्यावं लागेल. ही प्रक्रिया याच्यातली गायकवाड साहेब. आम्ही जर डायरेक्ट नियुक्ती केली असती माझ्या मुलाची तर तुम्ही म्हणत होते की घराणेशाही आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता काही मोजक्याच दिवसावरती मतदान प्रक्रिया होणार आहे आणि 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला त्याचा निकाल सुद्धा येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये फिरत आहेत. कसा प्रतिसाद आहे, काय सध्या वातावरण आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे. आपणही बघितलं लोकांचा प्रतिसाद कसा दिसतोय आणि उमेदवार जे दिलेले आहेत ते अतिशय आम्ही अभ्यास करून दिलेले आहेत, क्वालिफाईड आहेत. त्यांचा त्या ज्ञानाचा फायदा आम्हाला देखील आमच्या या राजकारणामध्ये होणार आहे. आणि अंधुरीमधला उमेदवार असल्यामुळं आता अंधुरीमध्ये आत्तापर्यंत उमेदवार नव्हता. लोकांना वाटते की आपल्या घरचा माणूस उभारला आहे. वाडे आणि अंधुरी सगळे पिटून उठले म्हणून गुंडरे साहेब असतील, आमच्या गौंड मॅडम असतील, सुधीर गुट्टे असतील, एक लोकांचं आकर्षण आलं आहे. आणि आज आपल्याला कामं करायचं असेल तर सरकार पाहिजे. मग देवाभाऊ आम्ही आहेत, मी सरकारमध्ये आहे आणि लोकांना असं वाटतं की हेच कामं करू शकतात म्हणून लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रतिसाद चांगला आहे आणि मागल्या काळामध्ये विधानसभेच्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप कामं झाली. तसं जर अहमदपूर तालुक्यामध्ये बघितलं तर सगळ्यात अधिक काम आमच्या अंधुरी जिल्हा परिषद गटामध्येच जास्त झालं आहे. कारण 7-8 बॅरेजेस तिथं झालेत, रस्ते सगळे अंधुरीहून गेलेत, हायम रस्ता तिकडून गेला आहे, तांबडसाहून इकडे रस्ता आला आहे. म्हणजे ही जी मूलभूत कामं होते ते झालेत आणि राहिलेली कामं देखील आपण मंजूर केलेत. पण आता हे बजेट झाल्यानंतर त्या कामाला सुरुवात होणार आहे. अत्यंत दुर्दैवी घटना जी घडलेली आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले, त्याचा काय परिणाम याच्यावरती होणार आहे का? दादा आणि वहिनीमध्ये का फरक जाणवला का? काही तुम्ही त्या सोहळ्याला सुद्धा होतात उपमुख्यमंत्री पदाच्या, आणि जसं दादाच्या कार्यकाळामध्ये अहमदपूरला झुकतं माप मिळालं तसंच अगदी सुनेत्रा वहिनींच्या काळामध्ये मिळेल का? लोक विचारत आहेत. 100% मिळेल. कारण त्या राजकारणाचे बाळकडू त्यांना देखील लहानपणापासून त्यांच्या घरात राजकारण होतं आणि ह्या सगळ्या घडामोडी होत असताना दादा चर्चा करत असताना त्यांच्या कानावर गेल्यात की बाबासाहेब कोण आहे, की आपले आमदार कोण आहेत, हे सगळं आमच्या वहिनीला माहीत आहे. म्हणून त्यांना हे पद जे भेटलेलं आहे त्या पदाला निश्चितपणे आमच्या वहिनी न्याय देणाऱ्यात आणि आमचा पक्ष आम्ही सगळेजण मिळून मजबूत करून पुन्हा एकदा दादाचा विचार महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊया. निवडणुकीच्या संदर्भात लोकांमध्ये अशी ही चर्चा आहे, आपण प्रत्येक ठिकाणी म्हणत आहात की या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत, मात्र आपले सुपुत्र शिरूर ताजबंदमधून उभे आहेत, हाडोळती गणामधून दिलीपराव देशमुखचे पुतणे आहेत आणि खंडाळी गटामध्ये गणेशदादा हाके यांच्या भावजे आहेत. मग एकीकडे तुम्ही सांगतात की कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत आणि युती मात्र नेत्याची झाली असं म्हणत आहेत. काय सांगा? तुम्हाला काय बोलायचे तुम्ही सोयीप्रमाणे बोलता. आम्ही युती करणं गेलं तर करायला पाहिजे म्हणतो. आता युती केली माझा मुलगा. आम्ही जर डायरेक्ट नियुक्ती केली असती माझ्या मुलाची तर तुम्ही म्हणत होते की घराणेशाही आहे. लोकांच्या समोर त्याला उपसरपंच म्हणून उभा केला आम्ही. त्यानं काम केलं गावामध्ये. येऊन बघा म्हणा त्या लोकांना गावातले आमच्या रस्ते काय आहेत, पाण्याची सिस्टीम त्या पोरांनी काय केली आहेत. 74 लाख रुपयाची वसुली गेल्या महिन्यात केली आहेत. त्यांच्याकडे नियोजन आहे. आणि मग लोकांनी म्हणले की आम्हाला घरचा माणूस कोणतर पाहिजे, आमच्या मागं काम त्याचा व्याप आहे, त्याचा व्यावसायिक माणूस आहे. पण मग लोक कुठं जाणार? मी तर राहत नाही. मग मोठे साहेब कधी भेटत नाहीत आणि काही प्रश्न त्यांच्याकडे सांगतात. लोकांच्या समोर दिले आणि आम्ही जर चुकीचे उमेदवार वाटले लोकांना पराभूत करा ना त्यांना. तुम्ही लोक निवडून देऊला म्हणजे बरोबर योग आहे का नाही? हा, माझ्या भावाला मार्केट कमिटीला निवडून दिलं. तुम्ही भाषण काय करता? घरातच पाहिजे का? आम्हाला घरात पाहिजे नाही, तिथं खमक्या माणूस पाहिजे खुर्चीला म्हणून द्यावं लागतंय. तुम्ही 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 म्हणत असता की माझ्या मित्राबद्दल विचारा. ज्यावेळेस अंधुरी पंचायत समितीचे गणाचे त्यांनी
ओपनमधून उमेदवारी दिली होती SC कॅन्डिडेटला, आणि त्यांनी सुद्धा ते तुमच्यावरतीच खापर फोडण्याचं काम केलंय. त्यांच्यापेक्षा तुम्हीच खापर जास्त फोडणार. मला सांगा ना, ओपनच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी भेटला गेला तर माणूस द्यावा लागतो. नगरपालिकेत दोस्तांनी कसं केलं बघा, दलिताला दिलं का तिथं, पण नव्हते का मग त्या गायकवाड कॉलनीमध्ये, मग लिंगायत समाजातलं प्रमाणपत्र असणारं वाण्याला दिलं. हे एखाद्या ठिकाणी जर कॅन्डिडेटच मिळला गेला सक्षम, तर आम्हाला दुसरा द्यावं लागेल. ही प्रक्रिया याच्यातली गायकवाड साहेब. धन्यवाद. खापर आमच्यावर नाही, आम्ही जे चालतो तत्वानं चालतो. सक्षम उमेदवार असला पाहिजे ना. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.